बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर निवडणुका लढवणार आहे। 6 विधानसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी निवडणुका लढवल्या जाणार आहेत। जिल्ह्यातील मातब्बर नेते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संपर्कात असून या उमेदवारासंदर्भात येत्या 30 ऑगस्ट रोजी निर्णय घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे देतील, असं मत मनसेचे अंबाजोगाई शहर प्रमुख सुनील जगताप यांनी वार्ता प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे। वार्ता YouTube न्यूज करता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची जिल्ह्यामध्ये आपल्या कशी रणनीती असणार आहे? बघा, माननीय राजसाहेबांनी या राज्यामध्ये 200 ते 250 जागा विधानसभेच्या लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। त्या अनुषंगाने सन्माननीय साहेबांनी आत्ताच मराठवाड्याचा दौरा केला। मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये बीडलाही त्यांचं येणं झालं आणि बीडला आल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी बोलून दाखवल्या। येत्या 30 तारखेला सन्माननीय राजसाहेब बीडमधून निवडणूक किती जणांना लढवायची हे जाहीर करणार आहे। परंतु कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे की बीडच्या 6च्या 6 विधानसभा लढवल्या जाव्यात। मग आता आपण ज्या मतदारसंघामध्ये राहताय, नेतृत्व करताय, त्या मतदारसंघामध्ये लढवणार आहेत का? नक्कीच केज विधानसभेची जागा सुद्धा पक्ष लढवणार आहे। कोण असणार आहे उमेदवार? संभाव्य उमेदवार सन्माननीय राजसाहेब जाहीर करतील। आमच्या संपर्कामध्ये 2-4 लोक आहेत, आमच्या संपर्कात आहेत, पक्ष निरीक्षकांच्या संपर्कात आहे। सन्माननीय राजसाहेब त्यांची नावं गेली। 30 तारखेला कदाचित सर्वांना बोलवणं येईल, त्यावेळेला मुलाखतीद्वारे काय होतंय पाहूयात। बरं, आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी भाजपाला समर्थन दिलेलं तर होतं विनाट। मग आता ती विनाटचं नेमकं आता कशात घोडा अडकलंय? बघा, आम्ही एक तर महायुतीत नाहीत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सन्माननीय राजसाहेबांनी जो निर्णय घेतला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, त्या अनुषंगानं भाजप महायुती असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुषंगानं सन्माननीय साहेबांनी तो निर्णय घेतला होता की लोकसभापुरती आम्ही त्यांना महायुतीच्या उमेदवारांना सशर्त पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा दिलेला होता। मग आता भाजपाची आणि म्हणजे जे महायुतीला जी उतरती कळा लागलेली आहे, मग त्याच्यामुळे काही वेगळा युटर्न घेण्याचं काही आहे का? तसं नाही, युटर्नचा विषय नाही। बघा, आम्ही 2006 पासून सर्व विधानसभाच्या जागा या आजपर्यंतच्या निवडणुका स्वतंत्र लढवीत आलेलो। सन्माननीय साहेबांनी पक्ष काढते वेळी सांगितलं होतं की मला माझे कार्यकर्ते मोठे करायचे, मला युत्या आघाड्या या राजकीय कुरघोड्यांमध्ये ह्याचे 2 घे, त्याचे 4 दे, त्याला देतो का 2, मला देतो का 4, अशा पद्धतीचं राजकारण त्यांना आवडत नाही आणि त्यांनी ते पहिलेच जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही कुणाच्या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये जाण्याचा विषयच नाही। सन 2009 साली मनसेचे राज्यामध्ये 13 आमदार होते, मग तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल का किंवा तशी स्थिती आहे का? बघा, सध्याच्या राजकीय परिस्थिती तर संपूर्णपणे 2009च्या धर्तीवर आहे। कारण एकीकडं 3 पक्षांची अशा पद्धतीनं आघाड्या आणि युत्या चालू आहेत आणि लोकांना तिसरा पर्याय हवा आहे आणि तो तिसरा पर्याय 2009 प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यात बिलकुल शंका नाही। कारण लोकांना हे नक्कीच आवडलेलं नाही की कुणी कुणाचा अर्धा गट फोडलाय, कुणी कुणाचा अर्धा पक्ष फोडलाय, अर्धे इकडून अर्धे तिकडून, खुर्द इकडनं बुर्द तिकडनं, खुर्द बुद्रुकच्या याच्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण अडकलेलं आहे सध्या तरी, आणि हे नक्कीच लोकांना आवडत नाही। बरं, मग आपलं नेमकं आता संघटन कशा पद्धतीचं आहे, किती प्रमाणात आहे, किती आपल्या जिल्ह्यामध्ये सभासद सदस्य आहेत, सक्रिय किती आहेत? बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बरेचसे सदस्य आहेत। आज घडीलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवेल इतकी पक्षाची ताकद प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। सन्माननीय राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000 मतदान हे 2009ला सन्माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की 2009ला पक्षाचं बीड जिल्ह्यात 50,000 मतदान आहे। नक्कीच त्या मतदानामध्ये आजही वाढ झालेली आहे। प्रत्येक विधानसभामध्ये राजसाहेबांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे। या राज्यातील तरुण राजसाहेबांकडे एका वेगळ्या धाटणीचा नेता, एका वेगळ्या धाटणीचा राजकारणी म्हणून पाहतोय आणि तो नक्कीच सन्माननीय राजसाहेबांच्या पाठीमागे उभा राहील।